मुंबई फोर्ट घर हक्क संघर्ष समितीने 4 मे 2026 रोजी परिसरातील रहिवाशांनी घराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारसमोर ठाम मागणी मांडली आहे। घराच्या बदल्यात घर या धोरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। आझाद मैदान या घोषणांसह आयोजित आंदोलनात रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील रहिवाशांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन उभारण्यात आले। सरकारने या प्रश्नावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही मुंबई पोर्ट घर हक्क संघर्ष समिती आंदोलकांनी दिला आहे। गेली 60 ते 70 वर्ष इथे राहत आहेत। त्यांच्या घराच्या हक्कासाठी आम्ही मागण्या केलेल्या आहेत। कारण जवळजवळ गेली 60-70 वर्ष जेव्हा मी बघता शहराचा विकास होतो तर शहराचा विकास हा पोर्टमुळे होतो आणि त्या पोर्टच्या माध्यमातून विकास होत असताना आमच्या बापदादांनी आमच्या आजीबाजांनी हातगाड्या माथाडी कामगार म्हणून पोर्टला उभं केलं, मुंबई शहराचा विकास केला आणि जेव्हा वेळ आली आमच्या हक्काची तेव्हा मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरण हे आम्हाला त्या घराच्या हक्कापासून वंचित करत आहे आणि जवळजवळ त्यांनी बेकायदेशीररित्या आज आमची सगळ्यांची घरं ही कायदेशीर घरं आहेत, अधिकृत घरं आहेत। कारण सगळ्यांकडे आज रेशन कार्ड, आधार कार्ड सर्व गोष्टी आहेत आणि अधिकृत का म्हणतो आहे की केंद्र शासनाचं जे आवास केंद्रीय मंत्री आहेत तोमर साहूजी त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि राज्य शासनाचेही GR आहे, आदेश आहेत 95 2000 आणि 2011 पर्यंतचे आणि आत्तासुद्धा धोरण 2025 जाहीर केलेलं आहे। म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट एवढी माजलेली आहे की त्यांनी या सर्व केंद्र सरकार राज्य सरकारची सगळ्या आदेशांची त्यांनी अवमानना केलेली आहे। त्यांची अवमानना करताना अधिकृत झोपड्याने त्यांनी हात लावला आहे, त्यांना बेघर केले। आत्ता हाल फिलहालला 200 माणसं आज या भर उन्हामध्ये आज एवढं टेम्परेचर आहे, आता 2 दिवसावर पावसाळा आला आहे तर या कंडिशनमध्ये या लोकांनी त्या लोकांना रस्त्यावर आणलेलं आहे आणि ही माणसं आज पोरं बाळं घेऊन रस्त्यावरती बसलेले आहेत। इव्हन त्या लोक ह्याच्यावर थांबले नाही आहेत तर तोडून सुद्धा ह्यांचं मन शांती झाली नाही आहे। त्यांच्याकडे 2000चे पुरावे, 90चे पुरावे आणि 70 वर्षापूर्वीचे घरं BPTने म्हणजे कोणाला काय नाव बोलतात ना, लोकशाही नसून राज्यशाही अशा पद्धतीने हे डायरेक्ट घरांवर बुलडोझर चढवत आहेत। अत्यंत राजेशाहीचा हुकुमशाही राज्यशाहीचा प्रकार या ठिकाणी होत असं आम्हाला दिसत आहे। म्हणून आमची सरकारला मागणी आहे की आम्ही जुने रहिवासी असून आम्हाला घरच्याबद्दल घर देण्यात यावं, जसं GR आहे शासनाचं। आम्ही पण भारतीय लोक आहोत, आम्ही पण मतदान करतो, आमदार खासदार आमच्या मतदानाने निवडून येतो, आम्हाला घर भेटण्याचा आम्हाला अधिकार नाही का? आमचा संविधानिक अधिकार आहे। तर सरकारला मागणी आहे, BPT प्रशासनाला पण आमची मागणी आहे, आमच्या घराचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणत्याही घराला नोटीस किंवा त्यांच्यावर डेमोलेशन करण्याची परिस्थिती आम्ही नाही। आपल्या जागेवर मांडवण्यासाठी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत शांतपणे आवाज पोहोचवतो। आमच्याबरोबर आज गेली 25 वर्ष 30 वर्ष या दारूखान्यात कोल्हापूरमध्ये पेरुमल यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत। 2012 साली सर्वांना घेऊन भुजबळ साहेबांच्या माध्यमातून मोर्चा काढला, तेव्हाही त्यांनी घरं भुजबळ साहेबांच्या केंद्र सरकारला आमची परत विनंती आहे, या सर्वांच्या माध्यमातून गरीब आमच्या सगळ्या हक्काचा GR काढून पुनर्विकासाचा GR आणून म्हणजे ते 300-400 फुटाचं काही वडाळापासून गुलाबापर्यंत जे जागेत पिढीची लोक राहतात देण्यात यावं यासाठी